जे क्षेत्ररक्षणामध्ये अतिरिक्त धावा खर्च झाल्या त्या धावसंख्या मात्र कुठेतरी तुम्हाला नक्कीच अडचणीत आणतील, कारण खूप धावा तुम्ही खर्च केल्या होतात, अनेक धावा गलती केल्या होत्या, त्याच धावा कुठेतरी विजयाच्या वाटचालीचा अडथळा म्हणून तुम्हाला सामोरं करावं लागणार आहे. नक्कीच विजयी टीम झालेली आहे ती नौक्रांती बेंद्रेवाडी संघाचं मनपूर्वक अभिनंदन आणि अर्थातच शुभेच्छा असतील ओमकार दत्तगुरू क्रिकेट क्लब, त्रिमूर्ती क्रिकेट क्लब देऊळवाडी संघाला. आणि सुरू झालेल्या सामन्याचा सामनावीर ठरलाय तो ज्यानं शिवशंभू चषक 2026 पर्व दुसरे बालमित्र मंडळ शेरवली टाकलेवाडी या मंडळानं हाती घेतलेला एक प्रेरणादायी उपक्रम अर्थात क्रिकेटचा महारणसंग्राम. या रणसंग्रामामध्ये सहभागी सर्व संघ या रणसंग्रामाचा पुरेपूर आनंद लुटण्याकरिता प्रत्यक्ष या ठिकाणी या व्यासपीठावरती उपस्थित मंडळातील सर्व महिला मंडळ, गावातील सर्व ग्रामस्थ, या मंडळाच्या विनंतीला मान देऊन उपस्थित झालेले सर्व प्रतिष्ठित मान्यवर. समोर स्पर्धा युट्यूब लाईव्ह आहे आणि युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपल्याशी जोडले गेलेला संपूर्ण युट्यूब परिवार या सर्वांचं बालमित्र मंडळ शेरोळ टाकळेवाडी यांच्या वतीनं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत करतो. या ठिकाणी शिवशंभू चषक 2026 ब गटातील पहिल्या फेरीतील तिसऱ्या सामन्याला सुरुवात होत आहे. तो अक्षय जुजावा आहे. त्यांना मी मनोज दोडकडे यांना विनंती करतो राधाकृष्ण क्रिकेट की संघ विरुद्ध संघ पुरस्कृत करावे. श्री गणेश कृपा क्रिकेट संघ पाटीलवाडी. नरेंद्र पाटीलवाडी संघाचा राखीव खेळाडू समन्वयकाकडे यायचा आहे. पाटीलवाडी संघ त्याचबरोबर टेटवली संघ राधाकृष्ण संघाचा राखीव खेळाडू एकच झालं ना. हॅलो, दरम्यान सामन्याला सुरुवात होते. पंचांचा इशारा गुड टू गो. त्याचप्रमाणे सुधाकर गणेश मालगाव फलंदाज हे देखील आपल्या कार्यक्रमामध्ये देखील उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती करतो की या स्टेज जवळ यायचं आहे. सलामी केली जाते. पहिल्या चेंडूला योग्य सन्मान देत 3 धावा पूर्ण होणार का आणि यशस्वीरित्या पहिल्या चेंडूवर 3 धावा पूर्ण करून आपल्या संघाचं खातं उघडलं जातंय. हॅलो, पाटीलवाडी पाहायला गेला या कार्यक्रमाला उपस्थित यांना देखील विनंती करतो छोटे मिया की स्वागत करण्यात येत आहे. खरं तर नरेंद्र भोड आहेत, थोरले बंधू आणि सुजित भोड आहेत, धाकटे बंधू, दोन्ही सख्या बंधूंची जोडगोळी आपल्याला खेळपट्टी यांना विनंती करतो की त्यांचा धन्यवाद. आणि प्रमाणे पंचांच्या डाव्या बाजूनं उजव्या हाताने मारा करताना पाहायला मिळतील. त्याचप्रमाणे सुधाकर पवार पहिल्या हे देखील आपल्या केल्या होत्या कार्यक्रमाने उपस्थित झाले. यांच्यातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. मी त्यांना विनंती करतो आमच्या मंडळाचे सदस्य श्री समीर टाकळे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मात्र सुधाकर यांचा सत्कार करायचा. पंचांच्या हातात आहेत होई समांतर चेंडू जातोय अवांतर. धावसंख्येत नक्कीच पडते भर 4. धन्यवाद. धावसंख्या पोहोचते 4 वर.
या ठिकाणी मैत्री मळेकरवाडी विरुद्ध श्री गणेश कृपा पाटीलवाडी या दोन्ही संघांमध्ये रंगलेला हा सामना. या ठिकाणी हवाई फायर पाहायला मिळतोय. चेंडू पडतोय नो मॅन्स लँड मध्ये. 2 बाउन्स चेंडू पकडला जातोय. तितकाच अचूक थ्रो आणि या ठिकाणी 2 धावांची कमाई करत पुन्हा एकदा आपल्या जागेवरती सज्ज आहे तो बाबूदादा उर्फ नरेंद्र फोड. सर्वांचा हॅलो लाडका बाबूदादा या ठिकाणी. त्याचप्रमाणे वाकल उपस्थित राहिलेला आमचा सुशांत दादा हा देखील आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिला आहे. त्यांना देखील आमच्या मंडळातर्फे आणि या ठिकाणी बीट केलं आणि स्तब्ध उभं करून ठेवलं आणि निर्धाव विनंती करतो त्यासाठी गाळलाय तो सुशांत कदम यांना. यांचा उपस्थित मैत्री 11 मळेकरवाडी. आपल्याला आपण युट्यूब मध्ये आपण बघत 28 तारखेला झालेल्या बजरंग बली चषक 2025 मध्ये आपण पाहिलं असेल. मैत्री 11 मळेकरवाडी हा संघ मला वाटतं सेमी फायनल मध्ये पर्यंत मजल मारली होती या संघानं. या ठिकाणी सागर आमच्या समोर जोडले गेलेले आहेत. दरम्यान पुन्हा एकदा हवाई फायर चेंडू पुन्हा एकदा नो मॅन्स लँड मध्ये 1 बाउन्स जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात. मात्र एका धावेवरील समाधान मानावं लागतंय ते सुजित आणि नरेंद्र यांच्या जोडीला. सुंदर षटक फेकतोय आदित्य. संयमी खेळायला भाग पाडायला लावतोय तो आदित्य. जर अशाच प्रकारची गोलबाई सुरू राहिली तर नक्कीच बॅकफुट वरती संघ येईल तो पाटीलवाडी. कारण रणगती आपण मागच्या मॅच मध्ये पाहिलं तर 48 धावा बनवल्या होत्या. 18 चेंडू मध्ये 48 धावा रचल्या होत्या. तशा प्रकारच्या रणगतीनं धाव बनवून एक मोठा धावांचा डोंगर रचणं महत्वाचं असणार आहे. या ठिकाणी षटक संपलेला आहे. पहिल्या षटकांत 6 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर गणेश कृपा पाटीलवाडी संघाची धावसंख्या झाली मात्र 9 रन. सकारात्मक गोष्ट एक आहे, एकही बॅट्समन आउट झालेला नाहीये. सलामीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये शाबूत आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी ही संपूर्ण स्पर्धा सहभागी सर्व संघांना खूप महत्वाची असणार आहे. वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं आणि निर्णायक षटक असणार आहे. कारण या षटकांवरती जर रणगती वाढली, धावांचा वेग वाढला तर या ठिकाणी संघ एका बलाढ्य असते श्री साई इलेक्ट्रॉनिक्सचे शकतो. मालक सन्माननीय सुनीलजी जोगले साहेब त्यांचं आगमन झालेलं आहे. आमच्या मंडळाच्या वतीनं त्यांचा खूप खूप अभिनंदन. त्याचबरोबर सचिनजी केसरकर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्याबद्दल त्यांचं मंडळाच्या वतीनं खूप खूप अभिनंदन. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर उपस्थित राहिलेले उपविभाग प्रमुख संदीपजी राऊत साहेब, त्याचबरोबर उपशाखा प्रमुख बेडेकर नगर शशिकांत कदम साहेब, या सगळ्यांचं पुन्हा एकदा मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत. चला जाऊयात मैदानाकडे. अर्थातच दोन्ही बलाढ्य संघांमध्ये हा चुरशीची लढत पाहायला मिळते. मैत्री 11 मळेकरवाडी संघाकडून ओहो हवाई फायर, काय झेल होणार का? आणि अचूक झेल टिपलाय. क्षेत्ररक्षक म्हणून तेजस आहे. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला म्हणजे एवढी उंच झेल होती आणि एवढ्या उन्हाच्या काडाक्यातून अचूक झेल टिपले. त्यांचे बंधू सागर आमच्या समोर जोडले गेलेले आहेत. नक्कीच भावाचा अभिमान
कडून म्हणतात ना एक वय कधीच मॅटर करत नाही की वय किती आहे एका खेळाडूचं. खेळण्याचा अंदाज कसा आहे तुम्हाला आता नक्कीच बघायला मिळणार आहे. ये द्याल का. एक काळ असा होता की ज्यावेळेस शुभे गुरुजींना त्यांचा काळ आपल्या नावावरती करून दाखवलेला आहे आणि आता मात्र एक शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून हॅलो जिल्हा परिषद एक आदर्श शिक्षक म्हणून उपस्थित सर्व कामगिरी प्रेक्षक सुरू वर्ग ठेवून आपल्या गावाचं नाव आलेल्या सर्व संपूर्ण टीम जिल्हा वर्गात ते आमचे या सर्वांना मंडळाच्या मार्गदर्शक सन्माननीय वतीनं शिवे गुरुजी या ठिकाणी सूचना आज आहे मात्र या स्पर्धेमध्ये आपल्याला आता या दुपारच्या क्रिकेटच्या माध्यमातून क्षेत्रातलं आज बॅटर म्हणून मैदानामध्ये खेळाची पाहायला व्यवस्था मिळतात. सगळ्यांची जर्सी केलेली नंबर आहे. 79 कोणीही नाव असेल घरी जाऊ सतीश नका. शिवे. ज्या ज्या टीम बाहेर गेलेल्या त्यांना सुद्धा विनंती आहे, आमच्या या मंडळाने सगळ्यांच्या जेवणाची व्यवस्था केलेली आहे, कुणीही जेवल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद. आणि मयूरने मात्र पराक्रम केलाय. आतापर्यंत 4-5 चेंडू फेकलेत, धाव एक देखील खर्च न करता एक विकेट आपल्या नावावरती गेले. आणि या ठिकाणी आता शिवशंभू चषक 2026 चा रेकॉर्ड ब्रेक गोलंदाजी केले. एकही धाव न खर्च करता एक विकेट मात्र आपल्या नावावरती केले तो मयूर. वेल डन मयूर, वेल डन टीम. मैत्री 11 मळेकरवाडी. 12 चेंडूंचा अर्थात 2 षटकांचा खेळ गणेश कृपा पाटीलवाडी संघासाठी संपलेला आहे. शेवटचा षटक शिल्लक राहिलेला आहे आणि शेवटच्या षटकांमध्ये अर्थात 6 चेंडू शिल्लक असताना कशा प्रकारे धावांची कमाई होणार आहे. किती झाले. हॅलो अवघ्या 9 धावांवर खेळतोय तो. 12 चेंडू मध्ये मात्र 9 धावा रचल्यात श्री गणेश कृपा पाटीलवाडी संघानं. या ठिकाणी त्याचप्रमाणे याच्या पुढील जो होणार सामना आहे, झेल टाकलेवाडी सुटली आणि रायडर्स तसेच चौकार त्याचबरोबर देखील आलेला आहे. शिवशंभू क्रिकेट क्लब टाकलेवाडी बी या या दोन्ही ठिकाणी संघांना बरीचसाठी विनंती करतो बक्षीस की लागलेलं आहे. आपण स्टेजच्या सन्माननीय जवळ यायचं आहे. दिवाळीतील प्रतिष्ठित नांगलेवाडी रायडर्स सन्माननीय तुकाराम तसेच उंडरे साहेब यांच्या शिवशंभू माध्यमातून क्रिकेट क्लब प्रत्येक टाकलेवाडी विकेटसाठी बी या दोन्ही संघांनी 501 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. प्रत्येक विकेट साठी याच 500 पिठाच्या बाजूला यायचं आहे. मनीषला सुवर्ण संधी आहे. विकेट घेतले तर नक्कीच आपल्या संघासाठी एक सकारात्मक बाजू होईल आणि जर विकेट टिपल्यास तर आपल्या वैयक्तिक पॉकेटसाठी 500 रुपयाचं बक्षीस लागू झालेलं आहे. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये खूप मोठं बक्षीस आहे. परंतु सहजासहजी विकेट गमावणार नाही तो सुजित भोवड, ज्याला क्रिकेट इतिहासातला खूप मोठा दानगा अनुभव. सुंदरसा पॉइंटच्या दिशेने पटकावलेला चेंडू जातोय. शर्यत लागले, दोघं धावतायत. चेंडू मात्र पळतोय. दान चेंडू गेला सीमारेषा बाहेर. येतोय खणखणीत दणदणीत चौकार. प्रकारच्या फटकेबाजीची गरज आहे, आतिषबाजीची गरज आहे नक्कीच. मित्रांनो आणखी एक सांगू इच्छितो, जिल्हा परिषद शाळा मराठी शिरोळी नंबर 1 आणि शिरोळी वरची यांचं जेव्हा वनभोजन व्हायचं त्याच्या वेळेस शिवे गुरुजी असं एकमेव म्हणजे शिक्षक होते की लहान म्हणजे आमच्यासारख्या लहान मुलांना घेऊन बॉलिंग कशी करायची, बॅटिंग कशी करायची याचं मार्गदर्शन ज्यांच्याकडून पहिल्यांदा मिळायचं ते शिवे गुरुजी या ठिकाणी त्यांना प्रत्यक्ष खेळताना बघायला मिळतंय. हेच सौभाग्य म्हणावं लागेल. पुन्हा एकदा मनीष यांचा पुढील चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू काढलाय. मनीषला विनंती असेल, निर्धाव चेंडू जर तुम्ही काढतायच विकेट टिपण्याचा प्रयत्न करा. संघासाठी ते सकारात्मक असेलच, तुमच्यासाठी ते फायदेशीर असणार आहे. एका विकेटसाठी 500 रुपये आहेत. जेवढ्या विकेट टिपाल तेवढे 500 रुपये मिळणार आहेत. म्हणजे आजचा दिवस कामावर न जाता बोनस येईल असा काहीतरी असणार आहे. दरम्यान पुन्हा एकदा सुजित सज्ज, संयमीरित्या पटकावलेला चेंडू. या ठिकाणी क्षेत्ररक्षण थोडस लॉंग साइडनी धावं जावं लागत आहे. या चेंडूवर मात्र 2 धावांची कमाई झालेली आहे आणि 2 धावांच्या भरीने धावसंख्या पोहोचते 19. या इनिंग मधील शेवटचा चेंडू असणार आहे जो की खेळला जाणार आहे सुजित भोळे यांच्या माध्यमातून. मनीष यांचा शेवटचा चेंडू पंचांच्या डाव्या बाजूनं उजव्या हाताने मारा सोडलेला आहे. चेंडू जातोय 1 बाउन्स नो मॅन्स लँड मध्ये आणि 2 बाउन्स जातोय. चेंडू सीमारेषा बाहेर येतोय खणखणीत दणदणीत चौकार.
आणि या ठिकाणी षटक संपलेलं आहे. प्लेअरांनी उभं राहायचं आहे आणि या संघाचा या टीमचा टॉस उडवण्यासाठी मी निमंत्रित करतो सचिनजी केसरकर साहेबांना. त्यांनी या दोन्ही संघाचा टॉस उडवून घ्यायचा आहे. सर्व प्लेअरांनी लाईनीत उभं राहायचं आहे. दोन्ही संघाचे जेवढे प्लेअर आहेत त्या सगळ्यांनी एका लाईनीत उभं राहा. या ठिकाणी शिवशंभू चषक 2026 या क्रिकेट सामन्यासाठी आपल्याला अनेक थोड्या मोठ्यांचे आशीर्वाद मिळावेत यासाठी अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. नक्कीच या सर्व मान्यवर मंडळीच्या उपस्थितीनं एक वेगळीच ऊर्जा या ठिकाणी संचारलेली आहे. सर्व मान्यवर या ठिकाणी व्यासपीठावरती विराजमान होऊन या संपूर्ण स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटायचा आहे. यानंतर नौका नांगलेवाडी रायडर्स आमचे परमित्र मित्र म्हणणे चुकीचं ठरेल. आता सोडला त्याच्यामध्ये भाऊ याला समजतो असं नरेश मांडवकर या ठिकाणी मॅन इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्यांचं नांगलेवाडी रायडर्सच्या माध्यमातून कळवायचं आहे. चला टीमचं वेलकम होत आणि अर्थातच वेलकमिंग साठी पहिलाच छोटा पॅकेट बडा धमाका अर्थात शिवे गुरुजी यांचे चिरंजीव मला वाटतं आहेत चिन्मय शिवे सतीश शिवे गुरुजी यांचे चिरंजीव चिन्मय शिवे यांनी देखील शिवशंभू चषक 2026 च्या माध्यमातून या ठिकाणी पदार्पण केलेलं आहे. वेल डन चिन्मय, तुला देखील शुभेच्छा आहेत. आपल्या वडिलांप्रमाणे तुझं देखील नावलौकिक संपूर्ण जिल्ह्यावर व्हावं. तुला देखील तुझ्या भविष्यासाठी नक्की शुभेच्छा आहेत, कारण एवढ्या स्पर्धेमध्ये सहभागी झालेला सर्वाधिक छोटा खेळाडू असेल चिन्मय शिवे. चला गेम ऑन आहे. सामना रंगणार आहे गणेश कृपा पाटीलवाडी बनाम मैत्री 11 मळेकरवाडी या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये. श्री गणेश कृपा पाटीलवाडी संघानं 18 चेंडू मध्ये चला तर जाऊयात. गेम ऑन आहे. या ठिकाणी मध्यांतरानंतर सामन्याला पुन्हा एकदा रंग चढते. सामना रंगला अर्थातच गणेश कृपा पाटीलवाडी विरुद्ध मैत्री 11 मलेकरवाडी संघाकडे. मैत्री 11 मलेकरवाडी संघासाठी एक पर्वणी आहे. मैत्री 11 या संघातील कोणत्याही खेळाडूंना जर का षटकार ठोकला तर त्या षटकारासाठी रोख रक्कम 200 रुपयाचे पारितोषिक तुकाराम मोठे यांच्यावर लागू झालेला आहे. या ठिकाणी पंचांचा इशारा गुड टू गो. सलामीचे गोलंदाज असतील आशुतोष शिबे. सामना करतील अर्थातच आमचे परमित्र आदित्य कदम. आणि पहिल्या चेंडूला काय दणका दिला मित्रा, जबरदस्त. पहिल्या चेंडूवरती वन बाउन्स येतोय, सीमारेषा बाहेर चेंडू ढकलला येतोय खणखणीत चौकार. सुरुवात कशी असावी तर सुरुवात असा असावी. कमांड डीजे.
संघटना आणि त्या संघटनेसाठी मनापासून प्रयत्न करणार आदित्य कदम. या ठिकाणी पंचांचे हात भोई समांतर, चेंडू आहे अवांतर. एक अतिरिक्त धावसंख्या, धावसंख्येत पडते भर आणि धावफलकावरती लागल्या अर्धा डझन धावा. एस क्लिकर अर्थातच स्वतः व्यावसायिक आहे, व्यवसायानं फोटोग्राफर आहे. आशुतोष शिबे या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. इथून सूर व्यवस्था फार महत्वाचा असणार आहे, कारण जर इथे दिशा भरकडली, कारण धावांचा डोंगर असण्यामध्ये कुठेतरी कंजूसी झाली आणि मात्र 24 धावा बनवायच्या आहेत आणि जर अशा प्रकारच्या धावांची गलती होत राहिली तर पाटीलवाडी संघ कुठेतरी बॅकफुट वरती येताना पाहायला मिळेल. आणि या ठिकाणी हवाई फायर चेंडू जातो सीमारेषा बाहेर, येतोय दणदणीत खणखणीत 200 रुपयासाठीचा खणखणीत षटकार जो की हाणलाय. दरम्यान आशुतोषचा पुढील चेंडू पुन्हा एकदा हवाई फायर मारण्याचा प्रयत्न आहे. चेंडू जातोय फक्त हवेमध्ये, उंची आहे क्षेत्र चिन्मय शिबे, चेंडू पेनेट करता येत नाहीये. दरम्यान या चेंडूवरती एकूण 2 धावांचे कामे करत स्ट्राईक आपल्याकडे ठेवतील आणि नॉन स्ट्रायकरचा बॅट्समन आहे ना, त्याचं देखील कौतुक करावं लागेल, कारण स्ट्राईक तू ठेव, तू खेळ, तुला बॅटिंग करण्याचा प्रयत्न पुरेपूर दिला जातोय, हे देखील त्या बॅट्समनचं कौतुक आहे. अरे वा, स्वतः कर्णधार आहेत मनीष आणि म्हणतात ना कर्णधार असावा तर असा, समोरच्या बॅट्समनला खुलण्याचा प्रयत्न, खुलण्याची संधी दिली जाते, पुरेपूर आपल्या गुण प्रदर्शन करण्याचा संधी दिली जाते ती कर्णधारांच्या माध्यमातून. शांत खेळ, संयमी खेळ, विश्वास दाखवला जातो आदित्यवरती आणि त्या विश्वासाला नक्कीच पात्र ठरणार आदित्य कदम. या ठिकाणी मात्र निर्धाव चेंडू काढलाय आशुतोष शिभे यांनी, सुंदर असा कमबॅक. ओ हो 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 हो, नक्कीच शिबे गुरुजींचे धाकटे भाऊ आहेत आणि नक्कीच शिबे गुरुजींनी जे मार्गदर्शन केलंय ते कुठेतरी कामी येतंय. चेंडू फेकल्यानंतर सलग 2 चेंडू निर्धाव करणे खूप कठीण आहे आणि ते कठीण काम सहज सोपं केले आशुतोषनं. या ठिकाणी पॉइंट पटकावलेला चेंडू स्वतः शिवी गुरुजी नाही, गणेश दोडकडे यांच्या माध्यमातून चेंडू कलेक्ट केला जातोय आणि या चेंडूवर एकूण 2 धावांची कमाई करत पंत सचिनजी मळेकर सर यांचा इशारा येतोय षटकपूर्ती. आता 6 चेंडूंचा खेळ संपलेला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 17. हॅलो, त्याच्याबरोबर आपण आता मागे मॅच झालेला संघ रुखी देऊलवाडी या संघाच्या कप्तानला विनंती करतो की आपण आपला सन्मान चिन्ह घेण्याकरता आपण 12 चेंडूवर 7 धावांची गरज. एक वन साइड मॅच होते की काय असं लक्ष दादा यांना विनंती करतो की आपण असं होऊ नये. जर या षटकामध्ये 7 धावा डिफेंड केल्या तर शेवटच्या षटकापर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच जाईल आणि तीच जबाबदारी, तीच भूमिका स्वतः घेऊन येत आहेत शिबे गुरुजी. 12 चेंडू मध्ये 6 धावा डिफेंड करणं, 12 चेंडू मध्ये 7 धावा डिफेंड करण्यासाठी स्वतः शिबे गुरुजी गोलंदाजी मार्गावरून सज्ज पाहायला मिळतात. 17 धावसंख्येवरती खेळतोय तो मळेकरवाडी संघ आणि या ठिकाणी दुसऱ्या षटकात पहिल्याच स्ट्राईकला येतोय तो स्वतः कर्णधार मनीष. ओके, धन्यवाद. संपूर्ण पहिलं षटक आदित्यने आपल्या नावावरती केलं होतं आणि 6 चेंडू खेळून 14 धावा देखील आपल्या संघासाठी बनवल्या होत्या. आता मनीषच्या माध्यमातून कशा प्रकारची यानंतर फलंदाजी होते हे पाहणे फार रंजक असणार आहे. कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी सुंदर चेंडू फेकला म्हणून उपस्थित राहिलेले आणि या ठिकाणी नक्कीच
शिवसेना त्या स्वरूपाने उद्धव एका धावेची बाळासाहेब भरपाई ठाकरे होणार आहे. या पक्षाचे आणि दिवा विभागाचे उपशाखा प्रमुख श्री सन्माननीय सचिन केसरकर साहेब यांचा सुद्धा मंडळाच्या वतीनं छोटासा सत्कार करत आहोत. आणि या ठिकाणी गुर्जूंच्या खात्यामध्ये एक विकेट टिपलेली आहे, एक महत्वपूर्ण विकेट टिपलेली आहे आणि धावसंख्या पोहोचते 1 बाद 19. पहिली विकेट टिपण्यासाठी दुसऱ्या षटकातील तिसऱ्या चेंडूपर्यंत वाट बघावी लागली. जो इतिहास चेंडूवरती पहिली विकेट गमावली होती आणि त्याच इतिहासाची पुनरावृत्ती बैलवाडी संघाने केली. पहिल्या विकेटसाठी नवकर पाटवडी संघाला दुसऱ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूपर्यंत वाट बघायला लावली आणि या ठिकाणी पॉइंट पटकावलेला चेंडू, एक धाव पूर्ण. दुसऱ्या डावाचा प्रयत्न. या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत प्रमोद